नमो नमः. आज आपण इयत्ता 9वीचा दुसरा धडा अव्ययमाला याचा भाषाभ्यास बघणार आहोत. मागच्या व्हिडिओमध्ये आपण 8ही श्लोकांचा अर्थ बघितला होता 2 भागांमध्ये. तर बघा, जो भाषाभ्यास दिलेला आहे त्यामध्ये तुम्हाला श्लोक वाईज भाषाभ्यास आहे. म्हणजे श्लोक 1 वरचे पहिले प्रश्न आहे, नंतर श्लोक 2 असे करत करत श्लोक 8 पर्यंत प्रश्न दिलेले आहेत. तर जो पहिला श्लोक आहे तो तुमचा पाठ असायला हवा, तेव्हाच तुम्हाला याची उत्तरे येतील. पहिला प्रश्न आहे एक वाक्यानं उत्तरत. एक वाक्यानं उत्तरत म्हणजे 1 सेंटेन्स आन्सर, एका वाक्यात उत्तरे द्या. प्रश्न म्हटलंय ईश्वरेन श्रोतुम किम दत्तम. ईश्वराने ऐकण्यासाठी काय दिलं आहे? तर सोल्युशन आहे त्याचं ईश्वरेन श्रोतुम कर्णौ दत्तौ, म्हणजे कर्ण दिले आहे म्हणून कर्णौ दत्तौ असा शब्द त्यांनी वापरलेला आहे. कर्णाची द्विवचन झालेले आहे म्हणून दत्तौ पण द्विवचनामध्ये वापरलेला आहे. पुढे बघा, आस्यम कीदृशम. तर आस्यम मी तुम्हाला सांगितलं होतं की पहिल्या श्लोकाची पहिलीच लाईन आपण संधी विग्रह करून वाचली ती श्रोतुम कर्णौ वक्तुम हास्य सुहास्यम. तर वक्तुम हास्यमध्ये वक्तुम प्लस आस्यम असा संधी विग्रह तुम्हाला सांगितला होता. तर तिथूनच हा प्रश्न आलेला आहे, कारण तुम्हाला आस्यम असा शब्द कुठेच दिसत नसेल त्या श्लोकामध्ये, पण तो संधीमध्ये ॲड झालेला आहे म्हणून तो नीट शब्द लक्षात घ्या की आस्यम शब्द कुठून आलेला आहे. तर आस्यम कीदृशम. आता कीदृशम म्हणजे कशासारखा. तर आस्यम सुहास्यम. आस्यम म्हणजे मुख, मुख कसे आहे तर ते सुहास्यम आहे. थर्ड आहे ईश्वरेन विहर्तुम किम दत्तम, म्हणजे ईश्वराने विहर्तुम म्हणजे फिरण्यासाठी काय दिलं. तर ईश्वरेन विहर्तुम पादयुग्मम दत्तम म्हणजेच पायांची जोडी ही फिरण्यासाठी दिलेली आहे. क्वेश्चन नंबर 2 बघा, तालिकाम पुर्यत. आता तालिकाम पुर्यत हा जो प्रश्न आहे याचाच अर्थ होतो की चार्ट पूर्ण करा. किम दत्तम, किम कर्तुम आणि किमर्थम असे 3 टाईप्समध्ये तुम्हाला हा चार्ट दिलेला आहे. तर किम दत्तम म्हणजे काय दिले, किम कर्तुम म्हणजे कशासाठी आणि किमर्थम म्हणजे काय हे पण कशासाठीच येतं. किमर्थम म्हणजे कोणत्या अर्थाने, किम प्लस अर्थम असा होतो, कोणत्या अर्थाने. तर बघा, किम दत्तम जो चार्ट आहे त्याच्यामध्ये कर्णौ दत्तौ असं म्हटलेलं आहे. किम कर्तुम कशासाठी तर श्रोतुम म्हणजेच कशासाठी तर श्रवणार्थम ऐकण्यासाठी दिले. आता किम कर्तुम हा जो चार्ट आहे तो तुमंत हेत्वर्थक अव्यय आहे. तुमंत या पद्धतीने तुम्हाला तिथे फील करायचं आहे. आणि समोर किमर्थम त्याचाही अर्थ सारखाच आहे, फक्त त्यांनी किमर्थम असा शब्द वापरलाय म्हणून श्रवणार्थम आपल्याला म्हणायचं आहे. कर्तुम, किम कर्तुममध्ये तुम्हाला तुमंत लावायचा आहे, जो आपण मागच्या 2 व्हिडिओपूर्वी बघितला होता. आणि किमर्थम जो आहे त्याच्यामध्ये तुम्हाला अर्थम शब्द लावायचा आहे, कारण कशासाठी, दोघांचे अर्थ सेम होता, फक्त कर्तुम आणि अर्थम हे शब्दांचा फरक आहे. सेकंड बघा, आस्यम दत्तम म्हणजे मुख. आस्यम म्हणजे मुख, तर ते कशासाठी दिलेलं आहे तर वक्तुम आस्य म्हणून वक्तुम म्हणजे बोलण्यासाठी. तर किमर्थम वचनार्थम किंवा वचनाय बोलण्यासाठीच, याचाही मिनिंग तोच आहे. घ्राणम दत्तम म्हणजेच काय तर वास घेण्यासाठी आपल्याला काय दिलेलं आहे, घ्राणम दत्तम नाक कशासाठी दिलेलं आहे तर घ्रातुम म्हणजे वास घेण्यासाठी. पुढे तुम्हाला सोल्युशन दिले त्याच्यामध्ये आन्सर दिसत असेल की घ्रातुम म्हणजे वास घेण्यासाठी, घ्राणम म्हणजे नाक आणि घ्रातुम म्हणजे वास घेण्यासाठी. तर त्याचा किमर्थमध्ये त्यांनी म्हटलेलं आहे घ्राणार्थम, तर त्याचा आन्सर घ्राणार्थम पण असू शकतं किंवा घ्राणाय असं पण असू शकतं. पुढे बघा, पादयुग्मम दत्तम म्हणजे पायांची जोडी दिली. कशासाठी दिली, विहर्तुम फिरण्यासाठी. तर किमर्थममध्ये तुम्ही विहारार्थम पण लिहू शकतात, विहाराय दोन्हीपैकी कुठलंही एक लिहिलं तरी चालेल. नेत्रे दत्ते, नेत्रे म्हणजे डोळे दिले कशासाठी तर द्रष्टुम म्हणजे बघण्यासाठी, किंवा दर्शनार्थम किंवा दर्शनाय हे दोन्हीपैकी कुठलंही एक तुम्ही उत्तर लिहू शकता. तिसरा प्रश्न जो आहे म्हटलेला आहे मेलनम कुरुत म्हणजे मॅच द पेयर्स, जोड्या लावा. तर या ठिकाणी तुम्हाला तो बॉक्स जो आहे तो हॉरिझॉन्टल दिलेला आहे. तुम्ही उत्तर हॉरिझॉन्टलमध्ये लिहिलं तरी चालेल किंवा व्हर्टिकलमध्ये लिहिलं तरी चालेल. कर्ण असं म्हटलेलं आहे. जो कर्ण आहे, कर्ण म्हणजे काय कान, तर तुम्हाला दुसरा बॉक्स आहे खालचा
त्याच्यामध्ये त्याच्याबद्दल काय दिसतंय कर्णाला रिलेटेड, करह, रक्षतू, लोचनम, श्रोतम, तुंडम, नासिका, चरण. तर यामध्ये आपल्याला दिसतंय की श्रोतम हा जो शब्द आलेला आहे हा कर्णाला रिलेटेड आहे. श्रोतम म्हणजे ऐकणे आणि कर्ण म्हणजे कान, तर कानांचं काम आहे ऐकणे, म्हणून कर्ण हा श्रोतम. पुढे आहे आस्यम. आस्यमचा रिलेटेड शब्द तुम्हाला दिसत, आता तुम्हाला माहित झाले आस्यम म्हणजे मुख, तर आस्यमचा रिलेटेड शब्द काय आहे, करह, रक्षतू, लोचनम, श्रोतम, तुंडम, नासिका, चरण. तुंडम आहे म्हणजेच तोंड. पुढे बघा घ्राणम, घ्राणमचा नासिका. नंतर आहे पादह, त्याचा आहे चरणह. नेत्रम म्हणजे डोळे, त्याचंच मिनिंग होतं लोचनम, नेत्रांना डोळेही म्हणतात आणि लोचनही म्हणतात. हस्त, हातांना हस्तही म्हणतात आणि करह असंही म्हटलं जातं. पातू म्हणजे रक्षण करणे आणि रक्षतू म्हणजे सुद्धा रक्षण करणेच. हा होता आपला पहिल्या श्लोकाबद्दल भाषाभ्यास. आता दुसरा जो श्लोक आहे त्याचा भाषाभ्यास आपण बघणार आहोत. दुसरा श्लोक आपण बघितला होता की सज्जन लोक दूर जरी राहत असेल तरी पण त्यांचं जे संदेश असतो किंवा त्यांचं जे वागणं असतं ते आपल्यासाठी दूताचं कार्य करत असतं. त्या श्लोकमध्ये हे प्रश्न आलेले आहेत. पुन्हा म्हटलेलं आहे एक वाक्येनं उत्तरत, म्हणजेच एका वाक्यात उत्तरे लिहा. के दूतत्वम कुर्वन्ती म्हणजे कोण दूतत्व करतं, तर दूतत्व हे गुण करतात, म्हणून गुणाहा दूतत्वम कुर्वन्ती असा उत्तर आहे. गुणाहा दूतत्वम कुर्वन्ती. सेकंड आहे के केतकीम आजिघ्रहन्ती, त्याचा आन्सर आहे षटपदाहा केतकीम आजिघ्रहन्ती. षटपदा म्हणजे भवरा, भवरा जो आहे तोच केतकीच्या फुलाभोवती फिरतो, म्हणून षटपदाहा केतकीम आजिघ्रहन्ती. केतकी हे फुलाचं नाव आहे. पुढे बघा दुसरा प्रश्न आहे सत्यम वा असत्यम लिखत, म्हणजे चुकी बरोबर लिहा. त्यामध्ये सज्जनाहा दूतत्वम कुर्वन्ती असं म्हटलेलं आहे. तर सज्जन लोक दूताचं कार्य करतात. तर सज्जन लोक दूताचं कार्य करतात का, तर नाही. सज्जन लोकांना स्वतःहून जाऊन सांगण्याची गरज नसते की आम्ही चांगलो आहोत. तर दूताचं काम कोण करतं, तर गुण, जे त्यांचे गुण आहे, सद्गुण आहे, ते त्यांच्या दूताचं काम करत असतात, कारण त्यांचे गुणच त्यांच्याबद्दलची ओळख करून देत असतात. म्हणून हे सेंटेन्स जे आहे ते असत्य आहे. तुम्हाला वाटेल की सज्जन लोक, आपण पहिल्या लाईन बघितली होती की सज्जन लोकांचा दूताशी संबंध केलेला होता, परंतु नाही. श्लोकाची पहिलीच लाईन सांगते तुम्हाला गुणाहा कुर्वन्ती दूतत्व, म्हणजे गुण हे दूताचं कार्य करतात. नीट समजून घ्या. सेकंड बघा षटपदाहा स्वयं आयांती. षटपदाहा म्हणजे जो भवरा आहे तो स्वतःहून येतो, तर बरोबर आहे. जो भवरा आहे तो स्वतःहून येतो. जे केतकीचं फूल आहे त्याला सांगायला जावं नाही लागत की माझा वास चांगला आहे आणि तू माझ्याकडे ये, तर नाही. षटपदा म्हणजे भवरा स्वतःहून येतो, सत्य आहे. पुढे बघा सज्जनाहा केतकी गंधम आजिघ्रहन्ती, म्हणजे सज्जन जे आहे ते केतकी गंधम आजिघ्रहन्ती म्हणजे त्याचा वास घेतात, तर नाही. त्याने आपल्याला श्लोकामध्ये सांगितलंय की केतकी गंधम आग्रहाय, केतकी चा वास घेण्यासाठी कोण जातं, तर षटपदा हा स्वतःहून जात राहतो. म्हणजे त्याच्या भोवती सारखं सारखं फिरतं. कोण फिरतं, तर षटपदा फिरत असतो, म्हणजेच भवरा फिरत असतो. म्हणून हे सेंटेन्स चुकीचं आहे, असत्य आहे. थर्ड बघा समानार्थक शब्द चिनुत लिखत च, म्हणजे समानार्थी शब्द निवडा आणि लिहा. तर भ्रमरा याच्यासाठी आपण बघितलं होतं की श्लोकामध्ये षटपदा असा शब्द आलेला आहे. आगच्छन्तीसाठी आयांती असा शब्द आलेला आहे. हे समानार्थी शब्द आहेत. आणि पुढे विरुद्धार्थक शब्द आहे, त्याच्यामध्ये गुणाहा, दुरे आणि आयांती या तिन्हींसाठी तुम्हाला विरुद्धार्थी शब्द लिहायचे आहे, अपोजिट वर्ड. गुणाहा म्हणजे दोषाहा, दुरे म्हणजे समीपे, दूर म्हणजे दूर आणि समीप म्हणजे जवळ. आयांती म्हणजे येणे आणि गच्छन्ती त्याचा अपोजिट वर्ड आहे गच्छन्ती किंवा यांती म्हणजे जाणे. पुढे बघा थर्ड जो श्लोक आहे त्याच्याबद्दलची प्रश्न विचारलेले आहेत तिथे. तिसरा जो श्लोक होता त्याच्यामध्ये म्हटलेला आहे की भुक्त्वा तृणानि शुष्कानि पित्वा तोयम जलाशयात दुग्धम यच्छन्ति लोकेभ्य धेनवो लोकमातरः. हा धेनूबद्दल म्हणजे गायीबद्दलचा श्लोक होता. तर यामध्ये विचारलेलं आहे धेनवः किं भुक्त्वा दुग्धम यच्छति, धेनू काय खाऊन आपल्याला दूध देते. तर आपण पाहिलं होतं की धेनू काय खाते, शुष्कानि तृणानि म्हणजे सुकलेलं गवत खाते. म्हणून धेनवः शुष्कानि तृणानि भुक्त्वा दुग्धम यच्छन्ति. तुम्हाला एका वाक्यात उत्तरे लिहिण्यासाठी फक्त काय करायचं
करायचं असतं, जो कुठला WH वर्ड म्हणजेच प्रश्नार्थक शब्द जो आलेला असतो तो प्रश्नार्थक शब्द तिथून स्किप करायचा आणि त्याच्या जागी तुमचं 1 2 3 जे काही लेटर्समध्ये तुमचं आन्सर असतं, जे काही वर्ड्समध्ये आन्सर असतं ते तिथे फिल करायचं आणि बाकी ॲज इट इज ती लाईन ठेवायची. म्हणजे आपण इथे बघा काय केलंय, धेनव शब्द ॲज इट इज ठेवलाय. आपल्या शुष्कानी तृणानी हे उत्तर होतं, ती सुकलेलं गवत खाते. शुष्कानी म्हणजे सुकलेलं, तृणानी म्हणजे गवत. हे सुकलेलं गवत खाते म्हणून किमच्या जागी आपण शुष्कानी तृणानी शब्द टाकला आणि पुढे भुक्त्वा दुग्धम यच्छन्ति हे ॲज इट इज ठेवलेलं आहे. सेकंड बघा, धेनवः जलाशयात किम पिबंती, म्हणजे गाय जी आहे ती जलाशयातून म्हणजेच तलावातून काय पिते, तर तोयम असा आन्सर आहे, म्हणजेच पाणी. तर आपण इथेच केलंय, किमच्या जागी तोयम शब्द ऍड केलेला आहे, बाकी ॲज इट इज लाईन आहे आणि क्वेश्चन मार्क काढलाय, फुल स्टॉप दिलेला आहे. लोकमातरः का, लोकमातरः का म्हणजे लोकमातर कोण आहे, लोकांची आई कोण आहे सगळ्या, तर धेनवः म्हणजेच गाय. सेकंड बघा, श्लोकात त्वांत अव्यय चित्वा लिखत. तुम्हाला आधीच सांगितलं होतं की अशा प्रकारचे प्रश्न येतात, त्वांत लेबंत तुमंत निवडण्यासाठी सांगतात. तर इथे तोच प्रश्न आलेला आहे. तर आपण त्या श्लोकामध्ये, तुम्ही पूर्ण चॅप्टरमधले नाही, फक्त त्या श्लोकामधले विचारले म्हणून तुम्ही तेवढ्या श्लोकामधले लिहिणार आहात. की या श्लोकामध्ये तुम्हाला दिसतंय भुक्त्वा आणि पित्वा म्हणजे खाऊन, आणि भुक्त्वा म्हणजे खाऊन, पित्वा म्हणजे पिऊन, हे दोन शब्द तिथे त्वांत अव्यय आलेले आहेत. थर्ड बघा, वाक्यतः कर्ता कर्म क्रियापदमच अन्विषत लिखत च, म्हणजेच काय, वाक्यामधून कर्ता कर्म आणि क्रियापद जे आहे ते लिहायचं आहे. वाक्य दिलेलं आहे त्यांनी, दुग्धम यच्छन्ति धेनवः. तर या वाक्यामधला कर्ता कोण आहे, कर्म कोण आहे आणि क्रियापद कोण आहे हे ओळखायचे. ते ओळखण्यासाठी आधी सेंटेन्सचा मिनिंग तुम्हाला कळला पाहिजे की हे सेंटेन्स जे आहे, दुग्धम यच्छन्ति म्हणजे देणे आणि धेनव म्हणजे गाय किंवा धेनू. तर धेनू दूध देते असा या सेंटेन्सचा अर्थ होतो. तर यच्छन्ति हे क्रियापद आहे, आपल्याला लगेच कळतं, देण्याची क्रिया झालेली म्हणजेच यच्छन्ति क्रियापद आहे. म्हणून क्रियापदाच्या समोर यच्छन्ति शब्द लिहायचा. आणि कोण देते दूध, तर गाय देते, म्हणून गाय कर्ता झाली, धेनव हा शब्द कर्ता झाला, धेनव कर्ता. मग राहिलं कर्म, ते दुग्धम, आणि क्रियापद झालं यच्छन्ति. कायम लक्षात ठेवायचं, कर्म हे द्वितीय विभक्तीमध्ये येत असतं. इथे दुग्धम या शब्दाची द्वितीय विभक्ती झालेली आहे. पुढे बघा, एक वचने परिवर्तयत हा प्रश्न सुद्धा तुम्हाला 10वीच्या बोर्डच्या परीक्षेनुसार महत्त्वाचा आहे. की एखादं सेंटेन्स दिलं जातं त्याला एक वचनामध्ये कन्वर्ट करायला लावतात, किंवा बहुवचनाचं सेंटेन्स दिलं जातं त्याला एक वचनामध्ये कन्वर्ट करायला लावतात. आता इथे एक वचने परिवर्तयत म्हणजे बहुवचनाचं सेंटेन्स दिलेलं आहे, एक वचनामध्ये टाकायचे. जर तुम्हाला एक वचनाचं सेंटेन्स दिलं तर तुम्हाला ते बहुवचनामध्ये करावं लागतं. अशा प्रकारचे प्रश्न असतात. म्हटलेलं आहे की लोकमातरः धेनवः शुष्कानि तृणानि खादन्ति. आता इथे लोकांची आई जी धेनू आहे ती सुकलेलं गवत खाते. खादन्ति हे बहुवचन क्रियापद आहे, कारण धेनव हा शब्द बहुवचनाचा आलेला आहे. तुम्हाला उकारांत शब्द पाठ असतील तर तुम्हाला लक्षात येईल, धेनव हा बहुवचन आहे, त्याचा एकवचन झाला धेनू आणि त्याला विसर्ग, म्हणून लोकमातरः धेनुः शुष्कम तृणम खादती. आता जर आपला कर्ता एक वचनात आहे तर अर्थातच कर्ता आपला धेनू आहे, तर अर्थातच कर्त्यानुसार क्रियापद बदलत असतं. ज्या पुरुषामध्ये की म्हणजेच प्रथम पुरुष, मध्यम पुरुष आणि उत्तम पुरुष, ज्या पुरुषामध्ये आणि ज्या वचनामध्ये कर्ता असतो त्याच पुरुषामध्ये आणि वचनामध्ये तुम्हाला तुमचा क्रियापद लिहायचं असतं. त्याच्यामुळे कर्ताला मॅच क्रियापदाशी कायम करायचं. जर तुम्ही धेनू एक वचन केलं पण खादंती शब्द तसाच ठेवला तरी मार्क कट होतो. इथेच बघा, आपण कर्ता आणि क्रियापद तर पाहिलं, परंतु शुष्कानी आणि तृणानी हे पण बघणं गरजेचं आहे. शुष्कानी हा सुद्धा बहुवचन आहे, म्हणून शुष्कम आणि तृणानीचा तृणम असे दोन शब्द तुम्हाला अजून एकवचन करणं गरजेचं आहे. शुष्कानी आणि तृणानी वनमनुसार चालतो, वनम वने वनानी, तसंच शुष्कम शुष्के शुष्कानी, आणि तृणमचा पण सेम, तृणम तृणे तृणानी. तुम्हाला वाटेल आता ओळखायचं कसं, वनमप्रमाणे चाललंय की देवप्रमाणे चाललंय. तर देव शब्दाप्रमाणे जर चाललं तर तिथे शेवटी आणि लागत नाही, जसं की शुष्कानी किंवा तृणानी हे फक्त नपुंसकलिंगमध्येच लागतं, जसं की वनानी, पुस्तकानी हे ह्या प्रकारे. म्हणून तुम्हाला लगेच लक्षात येईल की हा जो शब्द आहे तो नपुंसकलिंगचा शब्द आहे, म्हणून तुम्ही वनमप्रमाणे शुष्कम आणि तृणम लिहून टाकू शकता. चौथा श्लोक बघा,
त्यामध्ये पण सांगितलेलं आहे की अकृत्वा परसंतापम अगत्वा खलमंदिरम अनुत्सृज्यम सताम वर्तमम यत्स्वल्पमपि तद्बहू, म्हणजे दुसऱ्यांना संताप न देता आणि दुष्टांच्या लोकांच्या घरी किंवा त्यांच्या संगतीत न जाता आणि योग्य लोकांचा म्हणजे सज्जन लोकांचा मार्ग न सोडता जे काही कमीत कमी प्राप्त होईल तेच जास्त मानून जगावं. यामध्ये आपल्याला प्रश्न विचारलेला आहे एक वाक्याने उत्तरामध्ये मनुजेन किम न कर्तव्यम, अर्थात मनुजेनं म्हणजे मनुष्याने काय नाही, त्याचं कर्तव्य काय नाही किंवा त्याने काय नाही केलं पाहिजे. तर मनुजेनं परसंतापः न कर्तव्य, मनुष्याने दुसऱ्यांचा संताप नाही केला पाहिजे. सेकंड बघा, मनुजेनं कुत्र न गंतव्यम म्हणजे माणसाने कुठे नाही गेले पाहिजे. तर मनुजेनं खलमंदिरम न गंतव्यम म्हणजे त्याने दुष्टांच्या संगतीत किंवा दुष्टांच्या घरी नाही गेलं पाहिजे. आणि थर्ड आहे मनुजेनं किम अनुसर्तव्यम म्हणजे मनुष्याने काय अनुसरण केलं पाहिजे. तर सताम वर्त्म म्हणजे मार्ग, सताम म्हणजे सज्जन लोकांचा मार्ग, अनुसर्तव्यम म्हणजे अनुसरण केलं पाहिजे. सेकंड बघा, तालिकांपुरियत. इथे चार्ट दिलेला आहे तुम्हाला. या चार्टमध्ये तुम्हाला दिसतंय की धातू दिलेले आहे, त्वांत लेबंत रूप दिलेलं आहे आणि पुढे नय रूप दिलेलं आहे. आता या इथे थोडंसं त्वांत आणि लेबंतचं तुम्हाला संबंध येणार आहे. क्रू धातू दिलेला आहे आणि क्रूनुसार तुम्हाला त्वांत लेबंत करायचा आहे. अर्थातच तुम्हाला माहिती आहे क्रू प्लस त्वा कृत्वा तयार होणार आहे. सिंपल आहे. गमगच्छ, बऱ्याच वेळेस मुलं गच्छत्वा वगैरे लिहितात कारण वाटतं की गम पण आहे आणि गच्छ पण आहे म्हणून. तर गच्छत्वा असं लिहिलं तर तुमचं आन्सर चुकतं. गत्वाच बरोबर असतं आणि त्याचं नय रूप जे आहे ते अगत्वा असं होणार आहे. म्हणजे तुम्हाला त्याचा अपोजिट वर्ड लिहायचं आहे, मिनिंग चेंज होणार. उत प्लस सृज याचं जे त्वांत किंवा लेबंत रूप आहे त्याच्यामध्ये आपल्याला लेबंत रूप करता येतं म्हणून उत्सृज्य असा शब्द तयार होतो आणि अनुत्सृज्य असा शब्द त्याचा अपोजिट तयार होतो म्हणून तो आपण नय रूपामध्ये लिहिलेला आहे. नकारात्मक आहे म्हणून तो नय रूपात लिहायचा आहे. श्लोकात अदोदत्त शब्दानां कृते समानार्थक शब्दम चित्वा लिखत, असा हा पुढील प्रश्न आहे. म्हणजेच जे खाली अदोदत्त शब्दांना म्हणजे खालील शब्द जे आहे त्यांच्यासाठी, कृते म्हणजे साठी, समानार्थक शब्द चित्वा लिखत, समानार्थक शब्द निवडून लिहा. कुठून निवडून लिहा तर श्लोकात म्हणजे श्लोकामधून. तर शब्द दिलेले आहेत गृहम, दुष्ट, मार्ग, स्तोकम, भुरी. तर गृहम म्हणजे मंदिरम असा शब्द तुम्हाला तिथे आलेला आहे. दुष्ट जो आहे त्याच्यासाठी आपण बघितलं की खल असा शब्द आलेला आहे, खल मंदिरम म्हणून खल. मार्ग आहे त्याच्यासाठी वर्तम असा शब्द आलेला आहे. स्तोकम जो शब्द आहे त्याच्यासाठी स्वल्पम, स्तोकम म्हणजे स्वल्पम, स्वल्पम म्हणजे कमी. आणि भुरी जो शब्द आलेला आहे त्याचाच अर्थ होतो बहु, जे जास्त. पुढचा श्लोक बघा, 5वा श्लोक जो आहे त्याच्यावरती प्रश्न उत्तर दिलेले आहेत. 5व्या शब्दामध्ये आपण पाहिलं होतं की कोडं होतं एका कन्येचं स्वयंवर असतं आणि त्या स्वयंवरामध्ये तिने जे प्रश्न विचारले त्याच्यावरून ते कोडं आलेलं आहे. तर त्या श्लोकामध्ये तुम्हाला विचारलेलं आहे श्लोकात लेबंत अव्यय आणि चिनुत म्हणजेच श्लोकामधून लेबंत अव्यय निवडून लिहा. तर या 5व्या श्लोकामध्ये लेबंत अव्यय भरपूर सारी आलेली आहेत. जसं की आघ्राय, अनुत्सृज्य, विहस्य, विहाय, प्रारभ्य, विज्ञाय, संचित्य, हे जे शब्द आलेले आहेत हे सगळे लेबंत आहेत. पुढे तुम्हाला प्राप्तुम असा जो शब्द दिसतोय हा प्राप्तुम तो शब्द तुमंत आहे. इथे तुम्हाला फक्त समजण्यासाठी सगळे शब्द घेतलेले आहेत परंतु आपल्याला फक्त आणि फक्त लेबंत लिहायचे आहे म्हणून तुम्ही आघ्राय पासून लिहिणार विज्ञाय संचित्यपर्यंत. आघ्राय ते संचित्य एवढेच शब्द तुम्ही लिहिणार आहात. 6-7 शब्द आलेले आहेत. आघ्राय, अनुत्सृज्य, विहस्य, विहाय, प्रारभ्य, विज्ञाय आणि संचित्य. ज्यांच्या शेवटी य आलेला आहे ना ते लेबंत आहेत आणि ज्यांच्या शेवटी त्वा आलेला आहे अकृत्वा, अगत्वा, भुक्त्वा, पित्वा हे शब्द सगळे त्वांत आहेत. हे फक्त समजण्यासाठी तुम्हाला दिलेले आहेत. सेकंड क्वेश्चन बघा, योग्यम रूपम चिनुत म्हणजे योग्य रूप
सिलेक्ट करा. तर त्यांनी षष्टी, चतुर्थी आणि प्रथमा असे शब्द दिलेले आहेत, असं विभक्ती दिलेले आहेत. आणि षष्टीसाठी तुम्हाला 2 ऑप्शन्स दिलेले आहे की विहस्य आणि देवस्य. तर तुम्हाला अर्थात माहिती आहे विहस्य शब्द षष्टी नाही आहे, म्हणूनच तर त्या कन्येने त्याच्यामध्ये तिने कोडं निर्माण केलं होतं किंवा त्या व्यक्तीला नकार दिला होता. अर्थातच विहस्य नाही आहे म्हणजेच देवस्य. चतुर्थीसाठी विहाय आणि गेहाय असे 2 शब्द दिलेले आहेत. तर याच्यामध्ये चतुर्थी विभक्तीसाठी गेहाय हा शब्द येतो. आणि पुढे बघा प्रथमासाठी अहम आणि कथम असे 2 शब्द दिलेले आहेत. तर प्रथमा विभक्तीत अहम येतो. अस्मतचा प्रथमा विभक्ती अहम आहे. पुढील श्लोक बघा, श्लोक नंबर 6. यामध्ये तुम्हाला नीच, मध्यम आणि उत्तम लोकांबद्दलचे नीच, मध्यम आणि उत्तम लोकांबद्दलचं व्यक्तिमत्व सांगितलं होतं. त्यामध्ये एक वाक्याने उत्तरत के कार्यम न प्रारभन्ते म्हणजे कोण कार्य सुरू करत नाही. तर अर्थातच नीच लोक जे असतात ते कार्य प्रारंभ करत नाही, कारण ते घाबरतात अडथळ्यांना. म्हणून नीचाहा कार्यम न प्रारभन्ते, नीच कार्य प्रारंभ करत नाही. के मध्ये विरमंती, कोण मध्येच थांबून घेतं, तर मध्याहा मध्ये विरमंती म्हणजे मध्यम दर्जाची जी लोक असतात ते मध्येच थांबून घेतात. ते का थांबतात, तर त्यांच्यासमोर त्यांना अडथळा दिसला तर ते थांबून घेतात. आणि थर्ड बघा, के प्रारब्धम कार्यम न परित्यजंती, कोण सुरुवातीचं कार्य म्हणजे सुरू केलेलं कार्य न परित्यजंती म्हणजे त्याग करत नाही. तर उत्तम लोक जे असतात ते उत्तम जनाहा प्रारब्धम कार्यम न परित्यजंती म्हणजे उत्तम लोक सुरू केलेले कार्याचा त्याग करत नाही. सेकंड क्वेश्चन बघा, मंजुषातः उचितम पर्यायम चित्वा स्तंभ पूर्णम कुरुत. म्हणजेच मंजुषामधून उचित पर्याय सिलेक्ट करून, चित्वा म्हणजे सिलेक्ट करून, स्तंभ पूर्ण म्हणजे हा चार्ट कंप्लीट करायचं आहे तुम्हाला. खाली मंजुषा दिलेली तुम्हाला ब्रॅकेटमध्ये, ही मंजुषा आहे. मंजुषा म्हणजे ऑप्शन. तर नीचहा, मध्यमहा आणि उत्तमा या पद्धतीने तुम्हाला उत्तर लिहायची आहेत. तर नीचहा आणि लिहिलंय त्यांनी कार्य. तर नीच लोक कार्य काय करत नाही, तर प्रारंभ करत नाही, म्हणून न प्रारभन्ते असं आपण याचा आन्सर लिहिणार आहोत. मध्यमामध्ये तुम्हाला माहितीच आहे की मध्यम लोक काय करतात, कार्य तर सुरू करतात म्हणजे कार्यात, परंतु ते मध्येच थांबून घेतात, म्हणून विरमंती म्हणजे थांबणे. आणि उत्तम लोक जे असतात ते कार्यम म्हणजे कार्याचा त्याग कधीही करत नाही, म्हणून न परित्यजंती, त्यज म्हणजे त्याग करणे, पण त्यांनी न म्हटलेलं आहे म्हणजे त्याग करत नाही. क्वेश्चन नंबर 3 बघा, श्लोकात प्रथमा विभक्ते हे तथा तृतीया विभक्ते हे रूपाने चिन्हूत लिखत. प्रथमा विभक्तीची आणि तृतीया विभक्तीची रूप तुम्हाला लिहायचे आहे. यासाठी तुम्हाला विभक्ती पाठ असणं जास्त गरजेचं आहे. तर इथे बघा, मध्याहा आणि उत्तम जनाहा हे प्रथमा विभक्तीचे रूप दिसत आहे तुम्हाला. हे बहुवचनाचे रूप आहे. दोन्ही मध्य आणि उत्तम जना दोन्ही बहुवचन आहेत. आणि तृतीय विभक्तीचे रूप दिलेले आहे निचयही आणि विघ्नही, हे सुद्धा बहुवचनच आहे. तृतीय विभक्ती बहुवचन आलेले आहेत. चौथा प्रश्न बघा, पदपरिचयम कुरुत. आता यामध्ये तुम्हाला पदपरिचय ज्यावेळेस तुम्हाला विचारला जातो त्यावेळेस तुम्हाला तिथे मूळ धातू, लकार, पुरुष आणि वचन या 4 गोष्टी लिहिणं अतिशय महत्त्वाचं असतं. तर मूल धातू म्हटलेलं आहे, तर आता विरमंती असा जो शब्द दिलेला आहे तुम्हाला मी सांगितलं होतं श्लोक शिकवताना पण, की विरमंती यामध्ये वी जो आलेला आहे तो उपसर्ग आहे, म्हणून तो तुम्हाला कायम सेपरेट लिहावा लागणार आहे. त्याला स्पेसिफिक असं काही मेन्शन करण्याची गरज नसते, पण तो प्लस करून साईडला लिहायचा असतो. म्हणून वी प्लस रमंतीचा रम असा धातू आहे, ते त्यांनी मूळ धातू लिहायला लावला तो रम आहे, परंतु वी आपला उपसर्ग लिहावा लागणार आहे. लकार जो आहे तो लट लकार आहे. अर्थातच विरमंती हा शब्द लट लकाराचा आहे, म्हणजेच वर्तमान काळाचा आहे. विरमंती हा बहुवचन आहे, प्रथम पुरुष बहुवचन आहे, म्हणून पुरुष प्रथम पुरुष आणि वचन बहुवचन दिलेलं आहे. परित्यजंती इथे सुद्धा बघा, परी हा उपसर्ग आलेला आहे आणि मेन जो धातू आहे तो त्यज आहे. तो त्यज, आता इथे त्यज धातूला हलंत राहिलेला आहे. त्यज धातू आहे आणि तो सुद्धा लट लकाराचा आहे, प्रथम पुरुषच आहे आणि बहुवचनच आहे. तुम्हाला जर ट्रिक माहीत असेल तर तुम्हाला लकार नक्कीच ओळखता येतील. सगळे लकार तुम्हाला ओळखता आले पाहिजे. वर्ण विग्रहम कुरुत हा 5वा प्रश्न आहे.
म्हटलेलं आहे प्रारभ्य आणि विघ्नही. तुम्हाला माहिती वर्णविग्रह हे तुम्हाला 8वीला सुरुवातीलाच होतं. तर वर्णविग्रह म्हणजे काय, तर प्रत्येक लेटर हे सेपरेट करायचं असतं काना मात्रापासून. तर पहिला शब्द आहे प्रारभ्य. आता प्रारभ्याचा वर्णविग्रह करत असताना कायम लक्षात घ्यायचं की एक एक लेटर सेपरेट करायचं. प्रारभ्य हा 3 अक्षरी शब्द आहे आणि यामध्ये बघा प्रा जो शब्द आहे पहिले आपण त्याचा विग्रह करणार आहोत. आता प्र हा जो शब्द तयार होतो तो प आणि र पासून तयार होतो, म्हणून प अधिक र अधिक आ असा कंप्लीट शब्द तयार होईल. प ला जसं हलंतचं चिन्ह आहे तसंच र ला सुद्धा हलंत चिन्ह लावायचं आहे तुम्ही, आणि आ जो आहे तो स्वर आहे म्हणून तुम्ही तो कंप्लीट लिहिणार आहात. हा झाला प्रा शब्दाचा विग्रह. पुढे आपल्याला र शब्दाचा विग्रह करायचा आहे, म्हणून प्लस करून र अधिक अ. र म्हणतो तेव्हा अचा पण उच्चार होतो, म्हणून र प्लस अ लिहिलंय. आणि भ्य तुम्हाला माहिती भ तर अर्धाच आहे म्हणून भ अर्धा लिहिला, प्लस करून य पण अर्धा लिहायचा आणि पुढे अ लिहायचा आणि फुल स्टॉप द्यायचा आहे. हा झाला तुमचा वर्णविग्रह. पुढे बघा विघ्नही. विघ्नही या शब्दाचा वर्णविग्रह जो आहे, पहिले वी आहे. वी ची मात्रा जी वेलांटी आहे ती छोटी ई आहे, म्हणून व हलंत प्लस ई. आता हलंत आपण स्वरांना देत नाही, फक्त व्यंजनांना देतो, नीट लक्षात घ्या. व अधिक ई अधिक आता घ. घ पण अर्धा, त्याच्यानंतर न चा प्रोनाऊन्सिएशन झालेलं आहे म्हणून न, आणि नंतर ऐही. ऐहीला विसर्गसहित तुम्हाला लिहावं लागणार आहे. श्लोक नंबर 7 जो आहे बघा, त्याच्यामध्ये सांगितलेलं होतं की प्रत्येकाने आपापली कर्तव्य योग्य पद्धतीने केली पाहिजे. आपली जागा कोणी सोडली नाही पाहिजे, आपलं स्थान सोडलं नाही पाहिजे. या श्लोकाचा पहिला प्रश्न आहे, स्थान भ्रष्टाः के के न शोभन्ते. स्थान भ्रष्ट झालं तर कोण कोण, के के म्हणजे कोण कोण, न शोभन्ते शोभणार नाही. तर याचा आन्सर आहे स्थान भ्रष्टाः दंताः केशाः नखाः नराः न शोभन्ते. म्हणजे स्थानभ्रष्ट झालं तर दात, केस, नख आणि नर हे शोभणार नाही. तर आपल्याला पहिले श्लोकाची पहिलीच लाईन आहे की मनुष्याचे, नराचे जर दात, केस आणि नख त्यांनी त्यांचं स्थान सोडलं तर ते शोभा देणार नाही. सेकंड बघा, किम विज्ञाय मतिमानं स्वस्थानं न परित्यजेत. तर या ठिकाणी आन्सर आहे स्थानभ्रष्टाः दंताः केशाः नखाः नराः न शोभन्ते इति विज्ञाय मतिमान स्वस्थानं न परित्यजेत. म्हणजेच मतिमान जो असतो म्हणजे बुद्धिमान जो असतो त्याने स्वतःचं स्थानाचा त्याग नाही केला पाहिजे. हे आपल्याला कोण शिकवतं, तर हे स्थानभ्रष्ट झालेले दंत, केश आणि नख ही जी लाईन आहे त्याच्यावरून आपल्याला हे सगळं लक्षात येत आहे, म्हणून आपण कंप्लीट लाईन लिहिलेली आहे. सेकंड बघा, समानार्थक शब्द ही वाक्यम पुनर्लिखत. समानार्थक शब्दांचा वापर करून तुम्हाला वाक्य पुन्हा लिहायचं आहे. स्थानभ्रष्ट आणि त्यांनी अंडरलाईन केलेली आहे दंता, केशा, नखा, नराहा यासाठी अंडरलाईन केलेली आहे. तर इथे काय येणार आहे, तर रदना. दंताला रदना म्हणतात, केसांना अलकाहा म्हणतात, नखांना नखराहा म्हणतात आणि नराला मनुष्याला मानवाहा असं म्हटलं जातं. म्हणून ह्या चारही शब्दांच्या आपण समानार्थी शब्द लिहून वाक्य पुन्हा लिहिलेलं आहे. प्रश्न तिसरा बघा, श्लोकात प्रथमा विभक्ती रूपाने चित्वा लिखत. श्लोकामध्ये प्रथमा विभक्तीचे जे शब्द आलेले आहेत ते तुम्हाला लिहायचे आहेत. तर इथे स्थानभ्रष्टा, दंतः, केशः, नखः, नरः हे सगळे शब्द प्रथमा विभक्तीमधून आलेले आहेत आणि हे सगळे बहुवचनाची शब्द आहेत. त्याच्यामुळे तुम्ही हे सगळे शब्द प्रथमा विभक्तीमध्ये लिहू शकता. श्लोक 8 बघा, शेवटचा श्लोकाचा प्रश्न आहे. ज्या ठिकाणी आपल्याला सांगितलं होतं की आपण सगळं देवाच्या भरोशावर सोडून देण्यात अर्थ नाही, तर आपल्याला देवावरती विश्वास ठेवून स्वतःच्या प्रयत्नांनाही महत्त्व द्यायचं आहे. एक वाक्याने उत्तर, नरः किम न त्यजेत. मनुष्याने कशाचा त्याग नाही केला पाहिजे, तर स्वतःच्या कार्याचा. म्हणूनच नरः स्वोद्योगम न त्यजेत. संधी आहे स्व उद्योग, स्वतःच्या उद्योगचा म्हणजे स्वतःचा कार्याचा त्याग नाही केला पाहिजे. अनुद्यमेन किम प्राप्तुम न शक्यते.
तर तुम्ही कुठलेही प्रयत्न न करता जर तुम्हाला काय मिळू नाही शकत तर तिलेभ्य तैलम प्राप्तुम न शक्यते. तुम्ही जर प्रयत्नच नाही केलं तर तिळाचं तेलसुद्धा प्राप्त करू शकत नाही. अनुद्यमेन किम प्राप्तुम न शक्यतेचा आन्सर आहे हे. सेकंड बघा, सत्यम असत्यम वा इति लिखत. चूक की बरोबर हे लिहायचं आहे. नरह दैवम संचितयेत. तर याचा आन्सर आहे असत्यम. सेकंड आहे नरह उद्यम सच्चिंतयेत. तर अर्थातच बरोबर आहे. मनुष्याने जे आपला उद्यम म्हणजे उद्योग जे कार्य आहे त्यातला महत्त्व दिले पाहिजे म्हणून सत्यम. आणि तिलेभ्य तैलम प्राप्यते. तिळापासून तेल जे प्राप्त होतं अर्थातच सत्य आहे. आपण श्लोकमध्ये बघितलं होतं कस्तलै तिलभ्य कस्तैलम तिलेभ्य प्राप्तुमर्हति. तिळाच्या तेल कसं काय मिळणार तर ज्या वेळेस तिळाला पिळलं जाईल तेव्हाच तिळाचं तेल निघेल. अर्थातच वाक्य सत्य आहे. थर्ड बघा, अमरकोश पंक्तीम लिखत. अमरकोशाची पंक्ती लिहायची. तुम्हाला तुमच्या टेक्स्टबुकच्या शेवटी एकदम मागील पानांवरती तुम्हाला अमरकोश दिलेला आहे. या अमरकोशामधनं ती पंक्ती लिहायला लावलेली आहे. तुम्हाला अमरकोश दिसेल 95 पेज नंबरवरती आहे. कोणाकोणाचे जर पेज नंबर वेगळे असतील तर थोडाफार चेंज होईल, पण तुम्हाला शेवटच्या 4-5 पानांपैकी कुठेतरी तुम्हाला अमरकोश मिळून जाईल. तर त्या अमरकोशांची पंक्ती तुम्हाला लिहायला लावलेली आहे दैवम आणि नरह शब्दाची. तर बघा, दैवम शब्दाची पंक्ती म्हणजे ओळ जी आहे ती आहे दैवम दिष्टम भागधेयम भाग्यम सत्री नियतिर्विधी. अशी लाईन आहे. पंक्ती म्हणजे ओळ. आणि सेकंड आहे नरह. नर या शब्दाची जी अमरकोशातली पंक्ती आहे ती आहे मनुष्या मानुषा मर्त्या मनुजा मानवाहा नरहा. आता हे अमरकोश काय आहे तर अमरकोशामध्ये तुम्हाला सगळ्या प्रकारचे समानार्थी शब्द तिथे मिळत असतात. इथे दैवमचे जे एवढे सारे शब्द दिलेले आहेत हे सगळे देव शब्द दैवम या शब्दाचे समानार्थी शब्द आलेले आहेत. आणि खाली नरह हा जो शब्द दिलेला आहे त्याच्यामध्ये सुद्धा सगळे नर शब्दाचे समानार्थी शब्द आलेले दिसत आहेत. चौथा प्रश्न बघा, समानार्थक शब्दम चिनुत लिखतच. समानार्थी शब्द तुम्हाला सिलेक्ट करून लिहायचा आहे श्लोकामधून. तर लब्धुमसाठी प्राप्तुम असा शब्द आहे आणि आलस्यमसाठी अनुद्यम असा शब्द आलेला आहे. वर्णविग्रह, इथे सुद्धा वर्णविग्रह करायला सांगितलेला आहे. संचित्य आणि तिलेभ्य. संचित्य बघा, स जो तयार होतो तो स हलंत आणि अ यापासून स शब्द तयार होतो. त्याच्यानंतर य आहे क ख ग घ य या च छ ज झ य हा जो आपला च वर्ग आहे त्याच्यातलं 5वं अनुनासिक जो आहे त्याच्यातलं य इथे आलेला आहे. त्यानंतर य नंतर च हे सुद्धा व्यंजन आहे. हे हलंत असणार आहे य आणि च. आणि ईची छोटी ईची मात्रा आहे म्हणून आपण स्वर ई लिहिणार आहोत. त्यानंतर न अर्धा आलेला आहे, त पण अर्धा आलेला आहे आणि य कंप्लीट आहे, परंतु आपण तो इथे अर्धाच लिहिणार आहोत कारण य हा कंप्लीट अ ने झालेला आहे म्हणून शेवटी अ लिहिणार आहोत. असा वर्णविग्रह झालेला आहे. आणि तिलेभ्य या शब्दामध्ये बघा, त प्लस छोटी ई प्लस ल प्लस ए प्लस भ प्लस य प्लस अह. आता काही मुलं इथे अ ला विसर्ग लावायच्या ऐवजी काय करतात, अ प्लस विसर्ग असं लिहितात किंवा य अर्धा लिहितात प्लस विसर्ग असं लिहितात. असं लिहिलं तर उत्तर बरोबर येत नाही. तुम्हाला अ लाच विसर्ग लावावा लागणार आहे. आजचा व्हिडिओ जर तुम्हाला समजला असेल, आवडला असेल तर तुम्हाला तुमच्या मित्रांना नक्की शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद.